हेलो एवरीवन, वेलकम बैक टू द यूट्यूब चॅनल। आणि आज आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो जे की आहे PYQ ॲनालिसिस फॉर MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2025। MPSC राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलंय। आय होप तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला असेल। फॉर्म भरायला पण खूप सगळे इश्यूज येत होते, मला पण येत होते, पण नंतर ते सगळं स्ट्रीमलाइन झालं आणि आता फॉर्म भरून झालाय। 17 एप्रिल इज द लास्ट डेट। तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा आणि इमिडिएटली ते काम करून टाका, म्हणजे फॉर्म तर भरायचाच आहे, मग भरून टाका। आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट जो विषय मी घेऊन आली आज तुमच्यासाठी, MPSC प्रिलिम्सचं PYQ ॲनालिसिस। UPSC चे टॉपर असो, MPSC चे टॉपर असो, कोणत्याही एक्झामचे टॉपर असो, ते काय बोलतात, PYQ ॲनालिसिस करायला पाहिजे। आणि PYQ ॲनालिसिस हे कीवर्ड झालेलं आहे, सगळं बजवर्ड असतं की अरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा, काय विचारतात ते बघा आणि मग तसंच प्रिपरेशन करा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल एक्झाम क्लिअर करायला। तुम्हाला एक खरं सत्य सांगू का, 50% विद्यार्थी प्रिपेअर करणारे असे असतात ज्यांनी आयुष्यात PYQ पाहिलेले नसतात। PYQ कधी बघतो आपण, डायरेक्ट परीक्षेच्या एक्झाम हॉलमध्ये जाऊन आपण जी पत्रिका येते ना समोर, प्रश्नपत्रिका, त्यात बघतो प्रश्न काय आहेत। आपण पहिलेच प्रिपेअर करून जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला एक एन्झायटी वाटते की एक्झाममध्ये काय विचारलं जाईल, आपल्याला कन्फ्युजन वाटतं, भीती वाटते। आणि या सगळ्याचं एकच सोल्युशन आहे की PYQ ॲनालिसिस करायचं। आणि PYQ ॲनालिसिस कुठून करायचं, तर आयोगाच्या वेबसाईटवर ज्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत त्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या, उघडायचं त्यांना, ते PDF डाउनलोड करायचे, थोडेसे कष्ट घ्यायचे आणि मग आपले क्वेश्चन्स तिथे काय आले आहेत, प्रिलिम्समध्ये काय काय विचारलं आहे आणि कसं फ्लो आहे प्रश्नांचा, कशी स्ट्रक्चर आहे, कसं प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, काय ऑप्शन्स आहेत, ते सगळं बघायचं। PYQ बघायचं म्हणजे प्रश्न बघितला त्याचं उत्तर बघितलं असं नव्हे। प्रश्न बघितला की त्यातले खूप सगळे टिप्स आणि ट्रिक्स असतात, बारकावे असतात, जे प्रिलिम्सला सगळ्यात जास्त कामाला येतात। आता आपल्या प्रिलिम्सचा कट ऑफ 117 गेलाय। तुम्हाला काय वाटतं, ते 60 प्रश्न जे बरोबर सोडवले मुलांनी, किंवा नेट 60 प्रश्न, म्हणजे तसे तर 75 प्रश्न बरोबर सोडावे लागणार असतात, नेट 60 बरोबर यायला, तर हे 75 क्वेश्चन्स काय सगळे लॉजिकमधून नॉलेजमधून सॉल्व्ह होत नाही, खूप सगळ्यांना लॉजिक्स पण लागतात। आणि MPSCचा पेपर मी तुम्हाला दाखवणारच आहे आता, तुम्ही बघाल की किती लॉजिक लावून सोडवण्यासारखे प्रश्न असतात प्रश्नपत्रिकेत, पण ते तेव्हा येतात जेव्हा आपल्याला लॉजिक माहिती असेल, जेव्हा आपल्याला माहिती असेल आपली प्रिपरेशन कशी असेल, आपण PYQ बघून तयारी केलेली असेल। आता मागच्या काही सेशन्समध्ये मी PYQ म्हणत होते, मुलांना खूप जास्त डाऊट होता, कमेंट्स आले, मेसेजेस आले खूप सगळे की मॅडम PYQ तर सगळे म्हणतात पण करायचं कसं नक्की। तर बिकॉज आय एम युअर दीदी आणि मी हे एवढं डिफिकल्ट काम स्टार्ट केलंय तुम्हाला सगळ्यांना गाईड करायचं, आणि सेल्फलेस वर्क आहे ॲक्च्युली हे। माझ्या फॅमिलीमध्ये पण खूप सगळे कामं चालू होते, स्टील आय ट्राय माय बेस्ट की प्रोव्हाइड होईल दॅट सेल्फलेस वर्क अदर साईड। पण तुमच्या हेल्पसाठी मी आत्ता तुम्हाला लाईव्ह म्हणजे या व्हिडिओमध्ये PYQ ॲनालाइज करून दाखवणार आहे। एक 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका आपण बघू आणि एक सब्जेक्ट घेऊया, हिस्ट्री किंवा कोणताही सब्जेक्ट घेऊया, आणि त्यात मी तुम्हाला सांगते की बघायचं काय, उत्तरं शोधणे हे आपलं एम नाही आत्ता PYQ ॲनालिसिस करताना, कारण की उत्तरं रटली PYQची एकदा की आपल्याला आठवतच हा ह्याचं उत्तर हे आहे, हे आपल्याला माहिती आहे। पण आपला एम काय, प्रश्न विचारतोय कसा एक्झामिनर, त्याची स्टाईल काय, त्याचे बारकावे काय, छोट्या छोट्या गोष्टी काय ज्या आपण पिकअप करू शकतो आणि जे आपल्याला उत्तराकडे गाईड करू शकतात, हे एक समजणं, टिप्स आणि ट्रिक्स समजणं आपला एम आहे PYQ मधून। आणि इम्पॉर्टंट थीम समजणं आपला एम आहे। आता जर तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस बघितला, मेन्स तर आता चेंज झाला आहे, तो तर फुल UPSC सारखं झाला आहे, त्यावर आपण चर्चा करूच आणि केली आहे आधी। पण प्रिलिम्सचा सिलेबस बघितला तरी खूप मोठा आहे, ॲक्च्युली आपल्याकडे 7-8 सब्जेक्ट्स आहेत आणि खूप मोठा सिलेबस आहे। पण PYQ मधून आपल्याला कळतं त्या एवढ्या मोठ्या सिलेबसमधून इम्पॉर्टंट काय, हे पिकअप करणं PYQचं काम आहे। तर आता मी तुम्हाला स्क्रॅचपासून शिकवते की PYQ डाउनलोड करण्यापासून सगळं शिकवणार आहे। स्टे टिल दी एंड ऑफ द व्हिडिओ। काहीही क्वेश्चन असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, प्लीज जॉईन नाही करत आहे तुम्ही, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की हे असे व्हिडिओज खूप सगळे मी आणणार आहे आणि माझं जे प्रिपरेशन चाललं आहे त्याच्यासोबत तुम्हाला गाईड करायचा माझा हा बेस्ट प्रयत्न आहे। तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लेट्स गेट स्टार्टेड, लेट्स सी ॲट ऑल द PYQs आणि समजूया की एक्झॅक्टली पॅटर्न काय आहे। ओके,
आता हे सगळ्यात पहिलं MPSCची वेबसाईट आहे. आपण mpsc.gov.in टाईप करणार, MPSCची वेबसाईट उघडणार. मी तुम्हाला स्क्रॅचपासून सांगते, हे पेपर्स तुम्हाला अवेलेबल होतील. मी टेलिग्राम चॅनलवर पण हे PDF टाकेल. पण भविष्यात जर तुम्हाला कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, कोणत्याही कंबाईंड असो राज्यसेवा असो, इकडे जायचं कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, यावर टाकायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता तुम्हाला मेन्स करायचं आहे का प्रिलिम्सचं ॲनालिसिस करायचं आहे, त्याच्यानुसार इकडे टाईप करायचं प्रिलिम्स. आलं, प्रिलिमचे सगळे क्वेश्चन पेपर तुमच्या समोर येणार आहेत. त्यातला आपल्याला पाहिजे, आपण 2021 पासून करणार आहे. 2021चा हा पहिला पेपर 1. आता आपण पेपर 1 बघतोय, GS. CSATचं पण मी करून दाखवेल जर टाइम मिळाला तर. पेपर 1 GS, त्याच्यावर क्लिक करायचं, सेव्ह करायचं आणि ओपन करायचं. ह्याला ओपन केलं, हे 2021चं आपलं PDF आपल्या समोर आली आहे. 2021ची असो 22ची असो अशीच उघडायची. खूप टेन्शन घ्यायचं नाही. आता पहिलं आपल्याला ना वर सगळे प्रश्न बघायचे. आता जर सपोज आपण हिस्ट्रीचा अभ्यास सुरू केलाय तर पहिलं सगळे हिस्ट्रीचे PYQ बघून घ्यायचे. म्हणजे 2021, 22, 23, 24 हे 4 वर्षाचे बघून घ्यायचे. 20 पासून पण बघू शकता, म्हणजे 5 वर्ष होतील. पण आपण 21 पासून बघतोय. इकडे बघा, आता पहिला प्रश्न बघायचा आहे. 1 मेला जे महाराष्ट्र विथ मुंबई एस्टॅब्लिश झालं, त्याच्यात किती डिस्ट्रिक्ट्स आणि किती तालुकाज होते, हा प्रश्न आहे. आता ह्याच्यात लॉजिक बघा किती इझी आहे. पहिलं डिस्ट्रिक्ट्स येणार आहे आणि मग तालुकाज येणार आहे. म्हणजे तालुका डिस्ट्रिक्टपेक्षा जास्त तर नसू शकतात. म्हणजे ज्याच्यात पण C आणि D 1 नंबरला आहे ते ऑप्शन्स एलिमिनेट करून टाकायचे. हे तुम्हाला समजायला पाहिजे. तुमचं तेवढं डोकं चालायला पाहिजे की हा, हे 2 ऑप्शन तर रॉंग आहेत. ऑलरेडी तुम्ही 50-50 वर पोहोचलाय. ऑलरेडी तुमचं नॉलेज असेल तर इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. पण जर नॉलेज नाहीये, पण तुम्ही असं PYQ बघून ट्रिक्स समजून घेतल्यात, तुम्ही तरीही ह्या क्वेश्चनला 50-50 वर आणू शकता. आणि 50-50 वर क्वेश्चन एकदा आला की प्रोबॅबिलिटी खूप वाढते. तर ही एक ट्रिक झाली. पुढे हा प्रश्न आहे की हिंदू कोड बिल. आता तुम्ही आपले डोळे आणि नाक कान सगळं उघडं ठेवूनच PYQ बघायचे की हिंदू कोड बिलवर प्रश्न आले की कोण कोण सपोर्टमध्ये होते. तुम्हाला माहिती आहे नाही माहिती आहे ते आत्ता बाजूला ठेवा आणि हा प्रश्न बघा. मग अण्णाभाऊ साठे हे कोणती आयडियोलॉजी, कोणती मेथड यूज करायचे कम्युनिस्ट आयडियोलॉजीला स्प्रेड करायला, हा प्रश्न आहे. त्यात कोणते मेथड्स होते ठीक आहे, पण अण्णाभाऊ साठे हे सोशल रिफॉर्मर किंवा हे लीडर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण की हा प्रश्न विचारला गेलाय. MN रॉय हे कोणत्या पार्टीचे लीडर होते? लीडर ऑफ लिबरल पार्टी, लीडर ऑफ रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी. आता कॉमन सेन्स राहील की लिबरल आणि डेमोक्रेटिक एकत्र जातात का, असं लॉजिक लावायचं त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये. कारण की इट इज इम्पॉसिबल की तुम्ही सगळे प्रश्न नाही का खूप नीट प्रिपेअर करून जाणार. आपला एम आहेच की आपण 60% 70% प्रश्न प्रिपेअर करून जावे. पण जरी आपल्याला नाही आलं तरी आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. आणि ते लॉजिक लावायला आपण इथे शिकायचंय, घरी बसूनच शिकायचंय PYQs बघून. पुढे बघा, हु अमंग द फॉलोइंग फाउंडेड इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. आणि MPSCच्या एक्झामिनरचा एक पॅटर्न हिस्ट्रीमध्ये, त्याला ऑर्गनायझेशन्स त्यांना खूप आवडतात. ऑर्गनायझेशन्सवरतून खूप प्रश्न येतात. आता इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग कोणी फाउंड केली आणि नॉर्मली असं फाउंड कोणी केली, लीडर कोण होते, असेच प्रश्न येतात. हे तुम्हाला PYQ बघूनच समजणार आहे. आता 2021चं केलं ना आपण, 22चं करूया. बघा ह्या PYQ मधले किती थीम्स तिकडे रिपीट होतील. 23 मध्ये पण होतील, 24 मध्ये पण होतील आणि 25 मध्ये पण होतील. तुम्हाला हे अनालिसिस जमलं पाहिजे बस. आता बघा पुन्हा सोशल रिफॉर्मर्स फेवरेट थीम आहे MPSCची. दरवर्षी प्रिलिम्समध्ये 3 ते 5 प्रश्न आणि मेन्स जेव्हा ऑब्जेक्टिव्ह व्हायची तेव्हा 10 पर्यंत प्रश्न ह्या थीमवरून विचारले जातात. विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाल हरी देशमुख, ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले पण फेवरेट आहेत, विठ्ठल रामजी शिंदे पण खूप फेवरेट आहे. सारखे त्यांच्यावर प्रश्न येतात. आता त्यांनी लिहिलेले बुक्स किंवा त्यांनी लिहिलेले लिटरेचर ह्याच्यावर हा प्रश्न आहे. हा पण सॉल्व्ह करायला इझी आहे. पण आता आपण थीम्स बघतोय आणि आयडियाज बघतोय की काय काय विचारलं गेलंय. हे नॉलेज आपण क्लासिक बुक्समधून मिळवू शकतो. जे स्टँडर्ड बुक्स आहेत त्यात हे नॉलेज आहे. पण तुम्हाला बघायचं आतापर्यंत आपल्याला 2 थीम्स भेटलेत. एक ऑर्गनायझेशनची थीम आहे, ऑर्गनायझेशन्सची थीम आहे आणि दुसरी लीडर्स और सोशल रिफॉर्मर्सची थीम आहे. आता जर आपण असं थीमॅटिक स्टडी सुरू केला ना तर आपल्या डोक्यात पण व्यवस्थित फिट राहतात. नंतर नुसतंच आपण स्टोरी लर्न करतोय हिस्ट्री म्हणून आणि काय आपल्याला समजत नाहीये, तसं नाही करायचं.
हे थीम आता आपल्याला ऑर्गनायझेशनशी भेटली, लीडर्सची भेटली. आता पुढे बघूया. पुन्हा काय आलं, हे कमिशनची थीम आहे. ही HR आणि HRD जो आपला HRD वाला जो पेपर होता 3 वाला, त्याच्यामधून डायरेक्ट क्वेश्चन आहे हा. पण तरी आपण बघितलं तर कमिशन्स पण फेवरेट आहेत. अजून एक रानडेंची कमिशन, त्याच्यावर पण प्रश्न आहे. हंटर कमिशनवर पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे कमिशन्स फेवरेट आहेत, ऑर्गनायझेशन्स फेवरेट आहेत आणि सोशल रिफॉर्मर्स फेवरेट आहेत MPSCचे. पुढे बघूया. पुन्हा विठ्ठलरामजी शिंदे पुन्हा आलेले आहेत इथे आणि बाकी पण सोशल रिफॉर्मर्स आपल्याला इथे दिसतात. आणि त्यांनी चालू केलेल्या मासिकांविषयी किंवा त्यांनी चालू केलेल्या पत्रकांविषयी हा सगळा क्वेश्चन आहे. म्हणजे इथेही आपल्या आत्ता पाहिलं सोशल रिफॉर्मर्सचे 3 प्रश्न आलेले आहेत. मग जर गाठाळ सरांचं पुस्तक असलं किंवा 11ची महाराष्ट्रावाली NCERT असली तर वर्थ इट आहे ना गाठाळ सरांच्या पुस्तकात टाइम इन्व्हेस्ट करणं वर्थ इट आहे. कारण की एवढे प्रश्न आपल्याला दिसत आहेत त्या पुस्तकातून डायरेक्ट. आणि थीमॅटिक अनालिसिस केलं की ते मागचा तो टेबल वगैरे असतो त्यातूनच किती प्रश्न आहेत हे आपल्याला तेव्हाच कळणार जेव्हा आपण PYQ बघणार. आता पुढे बघा. हे स्टेटमेंट आहे, डिसएन्चॅन्टमेंट विथ ब्रिटिशर्स इज गोइंग डे बाय डे इन इंडिया अँड वी हॅव टू गिव्ह देम अ वे टू वेंट इट आउट, ओनली देन वी कॅन स्टेबिलाइज आवर गव्हर्नमेंट. हे स्टेटमेंट आहे एलन ह्यूमचं. ह्याला कोणी सपोर्ट केलं. आता ओव्हरऑल जर तुम्हाला हिस्ट्रीची थीम माहिती असेल की बाबा कोणते ऑफिसर्स सपोर्ट करत होते, कोणते अगेन्स्ट होते, आता हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. येस, हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे. आणि तुम्हाला एक्झाममध्ये PYQ बघून हे पण शिकायचं आहे कशाला टच करायचं आणि कशाला टच करायचं नाही, कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही. एक असतं नॉलेज आणि दुसरं असतं विजडम. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते अप्लाय करता पण आलं पाहिजे. असा प्रश्न दिसला ना काय समजत नाही सोडून द्यायचा डायरेक्ट. आपल्याला काही 100चे 100 प्रश्न सोडवायचे नाही. क्वेश्चन डिफिकल्ट वाटला सोडून द्यायचा. आणि सोडून देता येणं पण एक स्किल आहे ज्याने आपण नेगेटिव्ह मार्किंग रिड्यूस करू शकतो. आता पुढे बघा. हे वुमन आहेत काही फेमस आपल्या इथल्या ज्या बहामनी डायनेस्टी होती त्याच्या वुमन आहेत महाराष्ट्राच्या आणि त्यांनी काय काय केलंय ह्याच्याविषयी हे आहे इन्फॉर्मेशन आहे. तर वुमन इन हिस्ट्री हे पण एक फेवरेट थीम आहे MPSCचा. आतापर्यंत पाहिलंय ऑर्गनायझेशन, सोशल रिफॉर्मर्स आणि वुमन इन हिस्ट्री. आणि अजून एक काय होतं, अजून एक काय पाहिलेलं आपण थीम, ऑर्गनायझेशन लीडर्स आणि सोशल रिफॉर्मर्स आणि वुमन इन हिस्ट्री. आतापर्यंत आपल्याला हे थीम्स भेटलेत. आता ह्यातलं एक जरी तुम्हाला माहिती असते ना, जर तुम्हाला माहिती आहे की जहानारा हुमायून लिहिलेलं आहे, हुमायून नामा तिने लिहिलेलं आहे, जर एक पण तुम्हाला माहिती असेल ना, हुमायून नामाने सॉरी गुलबदननी हुमायून नामा लिहिलेला आहे. Aचं 3 बघितलं जर आपण तर 2 एलिमिनेट झाले डायरेक्ट. एक जरी तुम्हाला माहिती असेल तर यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू सॉल्व्ह इट. आता आयडेंटिफाय द ऑड टायटल वर्ड. हा पण सोशल रिफॉर्मर्सचाच क्वेश्चन आहे. ज्याचा आन्सर जर तुम्हाला सगळे लिटरेचर माहिती आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचे तर त्यातलं तुम्हाला कळेल की हे त्यांचं आहे आणि बाकी कोणा वेगळ्या रायटर्सचं आहे. तर हे त्यांचं आहे आणि बाकी वेगळ्या रायटर्सचं आहे हे तुम्हाला कळेल, तुम्ही मार्क करू शकाल. म्हणजे हा पण आतापर्यंत 4 सोशल रिफॉर्मर्सचे प्रश्न आलेले आहेत. 15 तर प्रश्न असतात त्यातले 4 सोशल रिफॉर्मर्सवर आलेत. जस्टिस रानाडे वेलकम डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट बिकॉज. आता डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टला वेलकम केलंय म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह असणार आहे ह्याच्यात. तेव्हा तर त्यांना ते आवडलं ना, हा ॲक्ट, कारण की ह्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह होतं. तर जे पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत ते आपण जनरल नॉलेजनी त्याच्याविषयी राईट मानू शकतो. जेव्हा एक्झाममध्ये जाता 100 प्रश्न असतात तर पॉसिबली तुम्हाला 40 येत असतील. खूप चांगला अभ्यास असेल 40 प्रश्न तुम्ही शुअर असाल. त्यानंतर 20 प्रश्न असे असतील जे तुम्हाला थोडे येत आहेत आणि 20 असे असतील जे अजिबातच येत नाहीये. म्हणजे थोडे हे म्हणजे 50-50 आहे, हे 30-40 आहे, 30-70 आहे आणि 20 असे असतील जे एकदमच येत नाही म्हणजे 0% आहे. हे 20 मधले तरी तुम्हाला 10 मार्क करावे लागतात कारण की फॉर अ जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट 90 आउट ऑफ 100 इज अ गुड अटेम्प्ट. तर एवढे जास्त जर तुम्हाला अटेम्प्ट करायचे तुम्हाला जनरल नॉलेज लावायला पण शिकावं लागेल आणि जनरल नॉलेज लावायला आपण PYQ अनालिसिसमधूनच शिकतो. PYQ अनालिसिसमधूनच आपल्याला समजतं. आता हे फर्स्ट रीडिंग तुम्हाला दाखवते मी PYQ अनालिसिसचं कसं करायचं. मग परत हिस्ट्री वाचून झाली की परत सगळ्या वर्षांचे PYQ घेऊन बसायचं,
परत बघायचं मला येतंय का नाही येतंय, काय मला कन्फ्यूज होतंय, कोणत्या सोशल रिफॉर्मर्समध्ये मला मागे आहे, कोणत्या थीम्स मला जमत नाही आहेत, त्या थीम्स परत करायच्या. असं सारखं सारखं रिपिटेशन केल्यावरच ते PYQ आपल्या डोक्यात बसतील. आणि हे झाले प्रिलिम्सचे. असेच मेन्सचे PYQ पण करायचे बसून. आणि त्या समजा तुम्ही रोज 8 तास अभ्यास करता, त्यातले 2 तास PYQला द्या ना. त्याचा एवढा चांगला रिटर्न भेटेल ना तुम्हाला की अभ्यास करण्यापेक्षा जास्त PYQचा रिटर्न आहे. PYQच रिपीट होतात. मी दाखवेन तुम्हाला. मेन्समध्ये तर शब्दशः PYQच रिपीट होतात. तुम्ही समजून घ्या की PYQचा खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि असं ॲनालाइज करायचं. आता आपल्याला हे 1 वर्ष ॲनालाइज करून 3-4 थीम्स भेटल्यात, 2-3 आयडियाज भेटले, ट्रिक्स भेटलेत. तसेच अजून ट्रिक्स तुम्हाला भेटत जाणार जर तुम्ही PYQ नीट ॲनालाइज करणार. हे बघा, अजून एक आहे स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा. हे कोणी फाउंड केलंय? म्हणजे ऑर्गनायझेशन्सचे 2 प्रश्न पाहिले. एक इंडियन इंडिपेंडन्स लीग वाला पाहिला आणि हा स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा हा एक ऑर्गनायझेशनचा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, प्रिझनर्स सेंड फ्रॉम महाराष्ट्र टू अंदमान. ओके, हे थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. म्हणजे हा टच नाही करायचा. हे समजायला पाहिजे, विजडम पाहिजे तेवढं की कोणता प्रश्न डिफिकल्ट आहे, कोणता टच नाही करायचा. किंवा जर तुम्ही इथले प्रॉपर कुठले आहात आणि तुम्हाला माहिती आहे बाबा हे नाव आपल्या गावचं आहे, तर ते वेगळी गोष्ट आहे. पण एक जनरल नॉर्मल इन्सानला हा क्वेश्चन डिफिकल्ट वाटणार. आणि नेक्स्ट हा आहे, दिनशो वाचिया रोट अ लेटर टू दादाभाई नवरोजी ऑन 18 नोव्हेंबर 1899. म्हणजे तुम्हाला टाइम पिरियड पण आठवणीत ठेवायचा आहे. तेव्हा नमकी घडत का होतं, काँग्रेस फाउंड झालती. आणि कोणी लिहिलंय? वाचा आणि नवरोजी. म्हणजे हे दोघं पारसी आहेत आणि हे इंडस्ट्रियलिस्ट आहे. हे कॉन्टेक्स्ट आपल्या डोक्यात चालू राहायला पाहिजे. टू कन्वे द फेलियर ऑफ काँग्रेस. तो व्हॉट वर द रिझन्स. काय त्यांचं होतं की काँग्रेसचं फेलियर कन्वे करायला त्यांनी लेटर लिहिलं. त्या लेटरमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं? ले ऑफ कन्सिस्टंटली इन द वर्क ऑफ काँग्रेस. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. नेत्यांनी फावळ्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही. क्रांतीच्या मागेच अनुसरलं पाहिजे. द ओनली वे टू फॉलो इज रेव्होल्युशनरी वे. असं नाही. ओनली जिथे पण, हे तर जनरलच आपल्याला माहितीच आहे. ओनली तर रॉंग आहे ऑप्शन. म्हणजे डी ऑप्शन रॉंग आहे. ए आणि सी दोघात आहे. म्हणजे बी वरून आपल्याला डिसाईड करायचंय की बी आहे का नाहीये करेक्ट. ॲटिट्यूड ऑफ लीडर्स टुवर्ड्स पॉलिटिक्स ॲज अ लिजरली ॲक्टिव्हिटी. येस, पॉलिटिक्सला मॉडरेट्स जे नवीन लीडर्स होते ज्यांनी काँग्रेस नुकतं फाउंड केलं ते एवढं सिरियसली घेत नव्हते. टिळकांनी पण म्हटलेलं की आपण फ्रॉक सारखं एक दिवस म्हणजे पावसाळ्यात भेटतो आणि फ्रॉक सारखा आवाज करतो मेंढकांसारखं आणि मग परत गायब होऊन जातो. आपलं काही कन्सिस्टन्सी नाहीये. तर दिस इज ट्रू. म्हणजे ह्यांचा ऑप्शन बी, सी, बी अँड ए असायला पाहिजे करेक्ट. आता हा प्रश्न मला अजिबात येत नव्हता आणि कोणालाच येत नसणार आहे. पण एक्झाम हॉलमध्ये असं प्रेझेन्स ऑफ माइंड लावून प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रेझेन्स ऑफ माइंड लावून समजायचं. आता या 2021च्या हिस्ट्री पेपरच्या अनालिसिसमधून तुम्हाला काय काय समजलं, मला काय काय समजलं? ऑर्गनायझेशन ही थीम अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणती ऑर्गनायझेशन दिसली तुम्हाला की त्याचे फाउंडर लर्न करायचे. म्हणजे करायचे वर्ष, इयर लर्न करायचं. ते काय करायचे, त्यांची थीम, आयडिया काय होती, ऑब्जेक्टिव्ह काय होतं हे लर्न करायचं. अख्खे तुम्ही हिस्ट्री बघितली तर बाबा 50 ते 60 ऑर्गनायझेशन्स असतील जे तुम्हाला बघायला भेटतील. हे 50 ते 60 ऑर्गनायझेशन्स प्रिपेअर केले की आपली ही थीम रेडी. एक हिस्ट्री प्रिपेअर करणं म्हणजे स्टोरीसारखं प्रिपेअर करणं असतं आणि दुसरं म्हणजे थीमॅटिकली प्रिपेअर करणं असतं. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी थीमॅटिकली प्रिपेअर केलेल्या हिस्ट्रीला चांगले मार्क्स येतात, जास्त मार्क्स येतात, जास्त प्रश्न त्यांनी सोडवता येतात. मग नेक्स्ट थीम आपल्याला भेटली आहे सोशल रिफॉर्मर्स. सोशल रिफॉर्मरची थीम भेटली आहे. सगळे सोशल रिफॉर्मर मला असं वाटतं 25 ते 26 सोशल रिफॉर्मर असतील. मेन्स GS1 जुना सिलेबस त्यात बघायचे रिफॉर्मर्सची नावं आहेत. ते रिफॉर्मर्स घ्यायचे. आणि 11th स्टँडर्डची आपली स्टेट बोर्डची आहे महाराष्ट्र हिस्ट्री बुक, ती वाचायची एकदा. आणि गाठाळ सरांचं SS गाठाळ सरांचं पुस्तक आहे ते वाचायचं. हे 2 वाचले की त्यातून सोशल रिफॉर्मर प्रिपेअर होणार. पण विषय काय आहे ना, हे पुस्तक खूप मोठं आहे आणि खूप स्टोरीसारखं त्यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठं आहे, आठवणीत राहायला मुश्किल आहे. पण त्यासाठी एक ट्रिक आहे की तुम्ही अजून PYQ बघायचे आपल्याला आणि त्या PYQ मध्ये काय इन्फॉर्मेशन विचारली जाते. जसं आता तुम्ही बघितलं लिटरेचर फेवरेट आहे. लिटरेचर विचारलं जातं.
प्रत्येक रिफॉर्मरनी कोणते कोणते, आता माणसं काय आयुष्यात 100-150 पुस्तकं लिहित नाहीत, मॅक्सिमम किती लिहितात बाबा 2, खूप जास्त लिहित असेल तर 5 पुस्तकं लिहितील, म्हणजे खूप मेहनत लागते ना पुस्तकं लिहायला. तर प्रत्येक रिफॉर्मरने 2 ते 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचा एकच न्यूजपेपर असतो जो त्यांनी चालू केलेला असतो, आपला दैनिक काय असतं त्यांचं, जसं आपलं यूट्यूब चॅनल असतो आजच्या काळच्या जमान्यात, तसं पूर्वीच्या जमान्यात लोकांशी बोलायचा काही जरिया नव्हता त्यांच्याकडे, त्यांनी न्यूजपेपर चालू केलेला होता. त्या न्यूजपेपरचं नाव बेसिक, ते कुठले आहेत, कोणत्या टाइम पिरियडमध्ये काम करायचे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, कोणत्या वर्गासाठी ते काम करायचे, महिलांसाठी करायचे का, दलितांसाठी करायचे का, शेतकऱ्यांसाठी करायचे का, ते ऑब्जेक्टिव्ह काय होतं, हे सगळं बेसिक प्रत्येक ह्या 25 ते 26 रिफॉर्मर्स विषयी जाणून घ्यायचं. त्यांची काही पदवी आहे का फेमस, त्यांना काही नाव दिलेलं आहे का. तर ह्या पुस्तकातून, एवढं मोठं पुस्तक रटायचं नाहीये, त्या पुस्तकातून आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन जमा करायची आहे. आणि मग तुम्ही आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन जमा करायची आणि मग नोट्स बनवायचे, ते नोट्स वाचायचे. आणि बघितलंच आहे तुम्ही, आता 2021चा पेपर दाखवला तुम्हाला, तर चला 2022चा पेपर बघूया. 2022चा पेपर पण बघूया, ताकी आपल्याला अजून आयडिया येईल की नक्की प्रश्न येतात कसे. परत आता हा 2022च्या प्रिलिम्सचा प्रश्न आहे, पेपर आहे जो मी उघडलाय. इकडे बघा, पहिला प्रश्न काय, हा वाला एक करंट अफेअरचा प्रश्न आहे, हा पहिले त्यांनी टाकलाय पण ठीक आहे, कारण की 1 ते 15 नॉर्मली हिस्ट्रीचे असतात. हे पण PYQ बघूनच तुम्हाला समजतं की हा पहिले हिस्ट्रीचे प्रश्न विचारले जातात बाबा A सेटमध्ये, B सेटमध्ये दुसरे असतात. ओके, हा पहिला जॉग्रफीचा विचारलेला आहे A सेटमध्ये यांनी. आपण बघूया हिस्ट्रीचे प्रश्न कुठे आहेत ते स्टार्ट करूया. दोन सेकंड ना, फक्त हिस्ट्रीचे प्रश्न एकदा सापडू द्या. असंच प्रत्येक आपल्याला सब्जेक्टचं करायचं आहे आणि मी ट्राय करेल की प्रत्येक सब्जेक्टचं करवेल, पण तुम्ही पण लवकर लवकर स्वतःने स्टार्ट करा, कारण की माझ्यावर फक्त डिपेंडेंट राहिलं तर थोडासा टाइम लागू शकतो, एवढाच विषय आहे. बाकी आय विल ट्राय माय बेस्ट की वी विल गेट दिस डन. जस्ट 2 minutes, ओके. आय थिंक वरतीच गेले आहेत. ओके, बघा इकडून स्टार्ट झाले आहेत हिस्ट्रीचे प्रश्न. 86 नंबर क्वेश्चन्सवरून 2022 मध्ये. बिफोर द फॉर्मेशन ऑफ ऑल इंडिया पीपल्स स्टेट काँग्रेस ॲट नॅशनल लेवल विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन वॉज ॲक्टिव्ह इन कोल्हापूर. पुन्हा दिसलं हे थीम 2021 मधून जे समजून घेतलेलं आपण ऑर्गनायझेशनचं थीम. बघा पण पुन्हा ऑर्गनायझेशनवर प्रश्न आहे. फाइंड द ऑड पर्सन आउट फ्रॉम द फॉलोइंग. पुन्हा सोशल रिफॉर्मर्सवर प्रश्न आहे. दिसतंय हे इन्फॉर्मेशन ठीक आहे, ह्याचे उत्तर तुम्ही ओळखून घ्याल, ह्याचं आन्सर की पण अवेलेबल आहे आयोगाच्या वेबसाईटवर. पण माझ्याकडून तुम्हाला काय शिकायचं आहे की तुम्हाला थीम पकडता आले पाहिजे. आता हे बघा 1957ची नॅशनल कमिशन फॉर फिमेल एज्युकेशन, 2021च्या मध्ये आपण पाहिलेलं होते कोठारी कमिशन, मुडलियार कमिशन, त्यांचे इयर मॅचिंगचं होतं. आता फिमेल एज्युकेशनवरचा प्रश्न आहे, म्हणजे हा पण HRD वाला पेपरचा प्रश्न आहे, हा पण एज्युकेशनशी रिलेटेड आहे. आफ्टर पासिंग अवे ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु अमंग द फॉलोइंग फॉलोअर्स बिकेम मेंबर्स ऑफ काँग्रेस. आता हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे, हा सोडू शकतो. आणि जर तुम्ही खूप इनडीप बाबासाहेब आंबेडकरांविषयी वाचलं असेल, तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा हा सोडण्यासारखा प्रश्न आहे. पुढे बघायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग 2 प्लेसेस इन मुंबई हॅड सॉल्ट मार्केट्स ड्युरिंग द ब्रिटिश टाइम. आता इकडे थोडं डोकं लावायचं.
डोकं लावून मग सॉल्ट मार्केटचं आन्सर करायचं तुम्ही ट्राय करू शकता लॉजिकने, किंवा हा पण सोडू शकता. आणि हिस्ट्रीचे प्रश्न कसे आहेत ना, जे येत असतील तर शॉर्ट येतात आणि नसतील येत तर मग खूप मुश्किल आहे. म्हणून तुम्ही थीमॅटिक हिस्ट्रीला स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ताकी आता बघा, हे हु रोट द बुक कॉल्ड तहकीक-ए-हिंद विच गिव्स अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ नॉर्थ इंडिया. तर महमूद गझनी हा वॉरियर होता. अल बरुनीने लिहिलेलं होतं आपल्याला माहिती आहे. ह्यांनी इब्न बतूताच्या बुकचं नाव आपल्याला माहिती आहे, रिहिला आहे. आता जर ह्यांनी रिहिला लिहिलं एवढे मेहनत करून, तर पुन्हा दुसरी बुक नाही लिहित बसणार ना. हा आपण एलिमिनेट करू शकतो. हे लॉजिक आहे. तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यातूनच उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लार्ज मेझोलिथिक साइट इन राजस्थान. तर हा हरप्पावाला क्वेश्चन आहे. आता हा आहे की किंग आणि महाजनापदा हा पण फेवरेट पार्ट आहे एन्शंटचा, MPSCचा. आता आपण 2021 मध्ये पाहिलं की कोणताच एन्शंट किंवा मेडिवलचा प्रश्न आपल्याला दिसला नव्हता. पण 2022 मध्ये आतापर्यंत 3 आपल्याला मेडिवल आणि एन्शंटचे प्रश्न दिसलेले आहेत. पण हे लुसेंटमधून सॉल्व्ह होण्यासारखे आहे. लुसेंट जीकेच्या बुकमधून सॉल्व्ह होण्यासारखे आहे. तर आता थीम PYQ बघू, थीम ओळखून घ्यायची की हा बाबा महाजनापदा फेवरेट आहे. जाऊन तिकडं किंग्सचे सगळ्यांची नावं आपण लर्न करू शकतो. आणि काय लर्न करायचं हे कळलं की इझिली आपण लर्न करतो रे. रट्टाफिकेशन कोण तुम्हाला म्हणत असेल की UPSC किंवा MPSC हे लर्निंगची एक्झाम नाही, अंडरस्टँडिंगची एक्झाम आहे, तर कदाचित तुमच्याशी थोडंसं ते खोटं बोलतात. थोडंसं तुम्हाला लर्निंग करावं लागणार. असे प्रश्न लर्निंगने सॉल्व्ह होणार. पण PYQ अनालिसिस केल्याने आपल्याला समजतं की काय नक्की लर्न करायचंय. नाही तर सगळं तर आपण रट्टाने मारू शकत नाही, एवढं सगळा सिलेबस आहे. काय लर्न करायचं. आता पुन्हा आपले फेवरेट आलेत VR शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. मागच्या पेपरमध्ये 2 वेळा आले, आता पुन्हा आले. विच रिवॉर्ड वॉज फॅसिलिटेटेड इन 1932-33 बाय स्टेट ऑफ बरोडा. ठीक आहे, हे रिवॉर्ड्स आहे. पण कोण दिसलं आपल्याला, विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहेत का नाही, खूप इम्पॉर्टंट आहेत. सारख्या ह्यांच्यावर प्रश्न येतात. म्हणजे ह्यांना आपल्याला होलिस्टिकली प्रिपेअर करणं जरुरी आहे. हे आपल्याला PYQ बघून कळतं. कोणता सोशल रिफॉर्मवर एकदम हाय प्रायोरिटी आहे, कोणता थोडासा खाली आहे, कोणते थीम्स हाय प्रायोरिटी आहेत. आता हाऊ मच फाईन वॉज चार्ज इच मंथ बाय छत्रपती शाहू महाराज. हे पण खूप फेवरेट आहेत MPSCचे. ह्यांच्यावर पण खूप प्रश्न विचारले जातात छत्रपती शाहू महाराजांवर. म्हणून ह्यांना पण तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघितलं सोशल रिफॉर्मर्सचे किती प्रश्न आले आतापर्यंत, 3. ऑर्गनायझेशन्सचा 1. म्हणजे जी थीम मी आता तुम्हाला सांगतेय ते तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू शकता PYQ बघून की बाबा हो ही थीम खूप इम्पॉर्टंट आहे, ह्या थीमला प्रिपेअर करणं खूप जरुरी आहे. आणि असंच प्रत्येक पेपरमध्ये थीम्स आहेत. जसं फंडामेंटल राईट्स आहे, DPSPs आहेत, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आहेत, इम्पॉर्टंट लॉज आहेत, लॉज इन न्यूज आहेत. हे पॉलिटीचे थीम झाले, तेच विचारतात सारखे सारखे. ते PYQ बघूनच तुम्हाला समजणार आणि तुम्हाला ते कॉन्फिडन्स येणार की येस आय कॅन रिलाय ऑन दिस अनालिसिस, आय कॅन रिलाय ऑन थीम्स. आणि म्हणून मी हे PYQचे प्रश्न खोलून तुम्हाला दाखवते. नाही तर मला काय डायरेक्ट सांगता येतं की ही थीम आहे, असं असं प्रिपेअर करा. एवढी मेहनत करायचं काय कारण आहे की तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी बघता यावं किंवा काय प्रश्न विचारला जातो. आणि हे तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. आता मी तुम्हाला 2-3 वर्ष करून दाखवतेय, पुढच्या वर्ष तुम्ही स्वतः करायचंय. कारण की स्पून फिडिंग केल्याने काहीच फायदा होत नाही माहिती. स्पून फिडिंग ज्या क्लासेसमध्ये होतं किंवा ज्या ट्युशन्समध्ये होतं किंवा जे आईवडील पण आपल्या मुलांना स्पून फिडिंग करतात ना, डायरेक्ट घास घशात घालतात, त्यांचं लाईफमध्ये कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट होत नाही. आता मी तुम्हाला शिकवलंय कसं करायचं, बाकीच्या वर्षांचं तुम्ही स्वतः करायचंय. आणि मला तुम्ही मेसेज करून सांगायचं की हो दीदी हा एक्स्ट्रा एक थीम मला भेटलाय, बघ किती प्रश्न आले त्याच्यातून, मला पण शिकायला भेटलं पाहिजे, तुम्हाला पण शिकायला भेटलं पाहिजे. डोळे उघडे ठेवायचे. किंवा ही ट्रिक मला भेटली आहे बघ, ह्या ट्रिकने किती प्रश्न सॉल्व्ह होत आहेत एवढ्या वर्षाचे. जेव्हा स्वतः डेव्हलप करायला ट्रिक्स किंवा थीम्स, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास पण जास्त राहील, एक्झाममध्ये त्याच्यावर कॉन्फिडन्स राहील, अप्लाय करायची हिंमत राहील. नाहीतर टिप्स आणि ट्रिक्सचे 10,000 व्हिडिओ पडले यूट्यूबवर. तसं आपल्याला करायचं नाही, आपल्याला ज्ञान डेव्हलप करायचं, आपल्याला कॅपॅसिटी बिल्ड करायची. पुढचा प्रश्न बघा. विच ऍक्ट वॉज सँक्शन बाय ब्रिटिश पार्लिमेंट ऑन 18 जुलै 1947. सांगा बाबा, सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच याचं उत्तर माहिती आहे. वेअर वॉज हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एस्टॅब्लिश बाय रेव्होल्युशनरीज लाईक चंद्रशेखर आझाद अँड सरदार भगतसिंग. आलं परत ऑर्गनायझेशनचा प्रश्न, 2 ऑर्गनायझेशनचे प्रश्न, 3 सोशल रिफॉर्मर्सचे प्रश्न, अजून सोशल रिफॉर्मर्सचे असतील. ब्रिटिश अपॉइंटेड मीर जाफर एज नवाब ऑफ. अरे हे किती सोपा प्रश्न आहे, हा पण सगळ्यांनाच माहिती असेल. हु फाउंडेड द स्लेव्ह डायनेस्टी. आता बघितलं काय, सगळं लुसेंटमध्ये आहे बाबा, सगळं लुसेंटमध्ये आहे. 30 ते 40 पानं आहेत एन्शंट मेडिवलची, ती प्रिपेअर करा.
UPSC सारखं नाही आहे की कोणत्याही बुकचं वगैरे नाव विचारायला लागले, हा राजा काही विचारायला लागले. बेसिक आहे. सगळ्यांचे फाउंडर तुम्हाला माहिती पाहिजेत, सगळ्या डायनेस्टीचे, सगळ्यांचे मेजर किंग्स माहिती पाहिजेत. हे प्रिपेअर केलं लुसर्डमॅन, तर एन्शंट आणि मेडिवलचे क्वेश्चन हँडल होत आहेत. पाहिलं काय इम्पॉर्टंट आहे? सोशल रिफॉर्मर्स इम्पॉर्टंट आहेत, वुमन इम्पॉर्टंट आहे, ऑर्गनायझेशन इम्पॉर्टंट आहेत, आणि एन्शंट आणि मेडिवलचा फॅक्च्युअल डेटा इम्पॉर्टंट आहे. फॅक्च्युअल, जास्त ॲनालिसिसमध्ये जायचं नाही. हे पुस्तक कोणी लिहिलं एवढं बेसिक लुसेंटमधून इम्पॉर्टंट आहे. पाहिलं किती हिस्ट्रीचे प्रश्न पाहिले आपण? 15. काही सोपे पण होते, 3-4 एकदम सोपे फुल टॉस बॉल असतात. 4-5 आपण आपल्या ॲनालिसिसनी सॉल्व्ह करतो. 2 ते 3 सोडून पण द्यायचे असतात, 2-3 बॉल सोडायचे पण असतात, ते डॉट बॉल पण असतात. असं तुम्ही PYQ ॲनालिसिस करून समजू शकता की नक्की अटेम्प्ट कसं करायचं आहे पेपरला. आता 23चा पेपर तुम्ही स्वतः करणार आहे आणि मला सांगणार आहे की हाऊ वॉज इट आणि तुम्हाला समजलं का. आता मी तुम्हाला डायरेक्ट 24चा पेपर दाखवणार आहे. 24चा 2 डिसेंबरला जो पेपर झाला तो दाखवणार आहे आणि त्यात आपण करणार आहोत हिस्ट्रीचं थीमॅटिक ॲनालिसिस करणार आहे. आता बघा 3 वर्ष मी तुम्हाला करून दाखवले आणि 1 वर्ष तुम्हाला होमवर्कला दिलं आहे. कोणतं वर्ष होमवर्कला दिलं आहे? अरे हे CSATचा खुल्ला आहे. कोणतं वर्ष होमवर्कला दिलं आहे? 2023चं वर्ष होमवर्कला दिलं आहे. तर ते तुम्ही करायचं स्वतः, कारण की मी सगळं खोलून दाखवलं तर तुम्हाला स्वतःचं पण डोकं चालवलं आलं पाहिजे ना बाबा. आपल्या अधिकारी होणार आहे तुम्ही भविष्याचे. तर चला 24चा पेपर बघूया. हू अमंग द फॉलोइंग फाउंडेड टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. हा क्वेश्चन टच करणार का? कुठला आहे हा क्वेश्चन? सोशल रिफॉर्मर्सचाच क्वेश्चन आहे, पण येत असेल तर करायचा, नसेल येत तर सोडू पण शकता. आणि हिस्ट्रीचा प्रॉब्लेम काय आहे ना की सगळ्यात पहिलं हे येतं एक्झाममध्ये. हिस्ट्रीचा पेपर आपल्या समोर येतात, क्वेश्चन्स आपल्या समोर येतात आणि मग आपण घाबरून जातो हिस्ट्रीचे प्रश्न बघून की बापरे सगळं डिफिकल्ट विचारलंय, मला येणार का नाही येणार. म्हणून घाबरायचं नाही. आपण हिस्ट्रीमधले 3 ते 4 प्रश्न सोडले तरी चालतात, कारण की आपण जिओग्राफी पॉलिटीमध्ये ते कव्हर करू शकतो. जर तुमचे 7 सब्जेक्ट आहेत प्रिलिम्सचे तर त्यातले 3 तुमचे स्ट्रॉंग पाहिजे, ज्यांच्यावर तुमचा भरोसा पाहिजे, आणि 3 मीडियम पाहिजे, आणि एकच तुम्ही वीक ठेवू शकता. आणि हा एक वीक करंट अफेअर नसू शकतो, करंट अफेअर स्ट्रॉंगच पाहिजे. एक वीक ठेवू शकता कोणताही एक सब्जेक्ट. मोस्टली लोकांचा हिस्ट्री असतो, तुमचा कोणताही असू शकतो. 3 एकदम स्ट्रॉंग पाहिजे. मोस्टली लोकांचे पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी स्ट्रॉंग असतात. आणि 3 मॉडरेट पाहिजे, म्हणजे सायन्स अँड टेक असा किंवा कोणतं राहिलं एन्व्हायरमेंट असेल, हे मॉडरेट पाहिजे. आणि एक वीक पण ठेवू शकतो, पण तो वीक खूपच वीक नको. इझी क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता हू अमंग द फॉलोइंग गेव अ पर्सनल सम ऑफ 25,000 टू एल्फिस्टन फंड. सोशल रिफॉर्मर्सचा प्रश्न आहे हा, सोशल रिफॉर्मर्समधून आला आहे. हू वॉज द प्रॉमिनंट पार्टिसिपेंट इन सत्याग्रह ॲट धारासेना. आता हा इझीच प्रश्न आहे, पण हा फ्रीडम स्ट्रगलमधून आलेला आहे. हू वॉज द लीडर इन अपरायझिंग ऑफ 1957 इन कानपूर. इझी क्वेश्चन, म्हणून अरे एवढे सगळे इझी शॉर्ट फुलटॉस टाकल्यामुळेच कट ऑफ एवढा हाय गेला आहे. नोटेड वारली पेंटर वॉज ऑनर्ड विथ विच ऑफ द फॉलोइंग अवॉर्ड्स. करंट अफेअर क्वेश्चन. सिमुका वॉज फाउंडर ऑफ. आता अगोदर 22मध्ये काय विचारलेलं? स्लेव्ह डायनेस्टीचा फाउंडर विचारलेला. आता सातवाहनाचा फाउंडर विचारलाय. फाउंडरचं नाव दिलं, कशाचं फाउंडर आहे हे विचारले. काय हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, फॅक्च्युअल आहे. हू वॉज द मेन फिमेल कोलॅबरेटर इन महात्मा गांधी. इकडे पण वुमन फ्रीडम फायटर्सवर प्रश्न आहे, इकडे पण वुमन फ्रीडम फायटर्सवर प्रश्न आहे. म्हणजे हिस्ट्री वाचताना तुम्हाला कुठेही दिसलं की वुमन आहेत, वुमनचं नाव येतं आहे, ह्या बाई आहेत, तर तुम्हाला कान वरती केले पाहिजे तुमचे, कारण की वुमन MPSCचे फेवरेट आहेत. त्यांच्यावर प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारतात तर आपल्याला ते प्रिपेअर करावं लागणार, त्याची साईडला नोट काढावी लागणार. असं बघून तुम्हाला समजणार आहे की प्रिपेअर करायचं कसं. आता हे बघा फॅक्च्युअल लुसेंटमधलं डायरेक्ट की तख्ते तोस म्हणजे काय, पीकॉक थ्रोन आहे का, अब्दुल समाद हा कोण आहे, प्रिन्स आझम शाह हा कोण आहे, बीबी का मकबरा काय आहे, सगळं फॅक्च्युअल आहे. म्हणजे असं काही खूप ॲनालिसिसवालं एन्शंट मेडिवलमधून विचारत नाही. आता व्हॉट वर द मेन प्रिन्सिपल्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑफ 1968. Compulsory and free education till the age of 14, higher position in import pay for teachers, at least 10% of gross national level income spent on education. 10%? एवढं जास्त आता तर करतोय का आपण, म्हणजे एवढे पैसे आहेत का आपल्याकडे. तर हा असं जर तुम्हाला फॅक्च्युअल डेटा दिसला डायरेक्ट
तर त्याला कम्पेअर करायचं बाकी फॅक्ट जे आपल्याला माहिती आहेत त्याच्याशी. जसं आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण 30% ऑलमोस्ट इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर करतोय, तर इन्फ्रास्ट्रक्चर 30% करतोय, तर बाबा त्यातलं आपण 10% एज्युकेशनवर कसं करू शकणार. आणि तेही 1968 मध्ये जेव्हा आपण नुकतंच इंडिपेंडेंट झालोय. तर असं ऑलवेज डाऊट द डेटा, डेटाला रिचेक करायचं आणि थीमॅटिक अनालिसिस करायचं. हे डेटाला रिचेक करायची ही ट्रिक तुम्हाला PYQ करूनच समजणार की अरे हा हे चुकीचं होता, डेटा नॉर्मली चुकीचा असतो. आणि जेव्हा तुम्हाला ते स्वज्ञान होणार ना, स्वतः PYQ अनालिसिस करून समजणार, तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. तर मी सांगितलं म्हणून डोळे बंद करून विश्वास ठेवा असं मी म्हणणार नाही. स्वतः अभ्यास करा, स्वतः अनालिसिस करा आणि मग विश्वास ठेवा. कोणताही टीचर तुम्हाला सांगू नाही शकत की ही ट्रिक आहे बाबा, ही हमेशा लागणार. एक्झाममध्ये नाही पण लागेल कधी ट्रिक. स्वतः बनवली असेल तर ती मॉडिफाय पण करता येते. नेक्स्ट प्रश्न बघूया. फॉलोइंग टॅक्सेस वर कलेक्टेड फ्रॉम हिंदू अँड मुस्लिम लँडलॉर्ड्स ड्युरिंग सल्तनत पिरियड. सोडण्यासारखा प्रश्न आहे हा थोडासा. आफ्टर स्प्लिट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस हू मेड द स्टेटमेंट नॅशनल काँग्रेस कोलॅप्स्ड ॲट सुरत, दिस इज आवर विक्ट्री. स्टेटमेंट पहिलं पण ॲलन ह्यूमच्या स्टेटमेंटवर प्रश्न आलता, आता पण स्टेटमेंटवर प्रश्न आलाय. स्पेक्ट्रममध्ये असे स्टेटमेंट खूप दिलेले आहेत, ते स्टेटमेंट एकदा बघून घ्यायचे. अब्दुल रजाक ह्याच्यावर पहिलं पण ह्याचं नाव आलेलं होतं PYQ मध्ये. पर्शियन ट्रॅव्हलर विजिटेड विजयनगरा ड्युरिंग पिरियड ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे बघितलं ट्रॅव्हलर, पहिलं पण एक ट्रॅव्हलर इब्न बतुता, अब्दुल रजाक, अजून लोकांचा एक प्रश्न आलेला होता, त्यांनी ते बुक कोणी लिहिलंय हा प्रश्न होता. आता पुन्हा ट्रॅव्हलर कोणाच्या पिरियडमध्ये आला, म्हणजे ट्रॅव्हलरचा जो टेबल आहे लुसंड मधला, मोस्ट इम्पॉर्टंट आहे का नाही आहे, आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट बघूया. विच फॉलोइंग लिटरेचर वॉज रिटन बाय किंग हर्षवर्धन. हे पण एन्शंट, खूप एन्शंट हेवी आहे हा पेपर थोडा. 21चा बघितला तर तो मॉडर्न हेवी होता. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स ऑफ नेहरू रिपोर्ट. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, जे पण वाचतात, जे पण बेसिक हिस्ट्री पण तुम्ही वाचली तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहितीच असेल. आणि हे इम्पॉर्टंट लीडर्स, कोणत्या एरियाचे कोणते इम्पॉर्टंट लीडर्स होते. हे झाले आपले 15 हिस्ट्रीचे प्रश्न 2024चे. आता टू सम अप ऑल दिस अनालिसिस फॉर यू, मी सगळे प्रश्न एक एक करून दाखवलेत तुम्हाला. ह्याचा आन्सर पण तुम्ही शोधा, कारण की आन्सर मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही. आन्सर स्वतः शोधलं, स्वतः आन्सर कीमधून चेक करून बघितलं की ते डोक्यात फिट राहतं. मी सांगणं आणि स्वतः बघणं ह्यात फरक आहे. स्वतःच बघायचंय. जर का मोक्ष नुसतं टीचरच्या सांगण्याने किंवा कोणीतरी सांगण्याने मिळाला असतं तर लोकांनी कशाला मेडिटेशन केलं असतं, डायरेक्ट गेले असते, प्रसाद खाल्ला असता, मोक्ष मिळाला. असं नसतं. मोक्ष स्वतः करूनच मिळतो. तुम्हाला पण हे सगळं स्वतः करूनच मिळणार आहे. सो यू हॅव टू डू इट. आणि आता 23चा प्रश्नपत्रिका स्वतः अनालाइज करायची आहे. त्यात काही प्रश्न आला तर मला विचारायचा आहे. आणि ऑर्गनायझेशन, सोशल रिफॉर्मर्स, वुमन, लिटरेचर. सोशल रिफॉर्मर्समध्ये लिटरेचर, त्यांचे न्यूजपेपर, त्यांचे ऑर्गनायझेशन्स, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह. आणि एन्शंट आणि मेडिवलमध्ये फॅक्च्युअल डेटा, एस्पेशली लिटरेचरचा, ट्रॅव्हलर्सचा, मॉन्युमेंट्सचा, इम्पॉर्टंट आर्टिफॅक्ट्सचा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. हे काही इम्पॉर्टंट थीम्स आहेत जे आपण मागच्या 3-4 वर्षाच्या PYQ अनालिसिसमधून काढलेत. असं स्वतः PYQ अनालिसिस करून तुम्ही पाहिजे तेवढे काढू शकता थीम्स. ओके. आता आय होप तुम्ही 2023चं अनालिसिस करा आणि गेट बॅक टू. ओके. सो आता मी तुम्हाला हिस्ट्रीचं अनालिसिस करून दाखवलं. 3 वर्षांचं 2023चं तुम्ही स्वतः करायचं आहे. आणि आय होप इट वॉज हेल्पफुल टू यू. तुम्हाला समजलं की एक्झॅक्टली करायचं आहे कसं. आणि बाकी सब्जेक्ट्सचं पण मी असंच अनालिसिस आणायचं ट्राय करेल, किंवा तुम्ही स्वतः करायचा ट्राय करा. स्वतः प्रिपेअर केल्याने, स्वतः अनालिसिस केल्याने खूप खूप जास्त समजतं, जास्त ट्रिक्स डेव्हलप करता येतात, जास्त आयडिया आहेत. सो थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. इट मीन्स अ लॉट. थँक्यू. 1000 सबस्क्रायबर्स झालेत आपले. आणि आय एम व्हेरी हॅपी. अँड आय विल अशा अजून व्हिडिओ आणण्याचा मी फुल कोशिश करेल आणि प्रयत्न राहील माझा. थँक्यू. आणि लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्ससोबत. आणि कीप वॉचिंग. बाय बाय.